आदिवासी विकास विभागांतर्गत पाहू शकता विविध 17 संवर्गातील 611 पदांसाठीची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे। यांची जी परीक्षा आहे पाहू शकता आज दिनांक 20 एप्रिल 2025 रोजी 3 सत्रांमध्ये सिनियर क्लर्क आणि स्टॅटिकल अकाउंट असिस्टंट या पदासाठीची परीक्षा आयोजित करण्यात आली होती। IBPS द्वारे ही परीक्षा घेण्यात येत आहे। यानंतर पाहू शकता 22 एप्रिलला ज्युनियर एज्युकेशन एक्सटेन्शन ऑफिसर या पदासाठीची परीक्षा आहे। यामध्ये पाहू शकता आजचे जे 20 एप्रिल 2025 रोजी दुसरं जे सत्र आहे दुसऱ्या सत्रामध्ये सामान्य ज्ञानमध्ये कोणत्या पदवीचे प्रश्न आले होते। IBPSचा जो पॅटर्न आहे हा कशा पदवीचा आहे आणि काय काय प्रश्न विचारले जात आहेत आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण डिटेलमध्ये जाणून घेऊयात। बाकीचा जो सेक्शन आहे मराठी व्याकरण असेल, इंग्रजी व्याकरण असेल, त्याचबरोबर अंकगणित आणि बुद्धिमत्ता या सेक्शनमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आले होते याचे डिटेल सुद्धा तुम्ही सांगू शकता तुमच्याकडे उपलब्ध असेल तुम्ही आज जर ही भरती परीक्षा दिली असेल तर। त्याचबरोबर पाहू शकता उद्याच्या 22 तारखेसाठीची जी भरती परीक्षा आहे या पदासाठी या दुसरं जे पद आहे ज्युनियर एज्युकेशन एक्सटेन्शन ऑफिसर या पदासाठी तुम्हाला हे आजचे जे प्रश्न आहेत पॅटर्न कसा आहे हे महत्त्वाचं आहे समजून घेण्यासाठी। तर आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये GK आणि GS सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी या कशा पद्धतीचे प्रश्न आले होते हे पाहूयात। पहिला जो प्रश्न आहे राज्यसभेमध्ये सदस्यांचा जो कार्यकाळ असतो हा किती वर्षांचा असतो। प्रश्न राज्यसभेवर आधारित प्रश्न विचारण्यात आला होता। राज्यसभेमध्ये सदस्य कार्यकाळ किती आहे। त्यानंतर पाहू शकता वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो WCCB याचं रिजनल ऑफिस जे आहे हे कोणत्या ठिकाणी आहे। वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो जो आहे यांचं रिजनल ऑफिस कुठल्या ठिकाणी आहे विचारण्यात आलं होतं। त्याचबरोबर जी भारत सरकारची जी PM सूर्यघर योजना आहे या PM सूर्यघर योजनेचं बजेट किती आहे पाहू शकता। जे आहे आर्थिक याच्यामध्ये आपले जे देशाचं जे आर्थिक बजेट असतं हे सादर केलं जातं त्या आर्थिक बजेटमध्ये ही माहिती देण्यात आली होती। PM सूर्यघर बजेट किती पाहू शकता 75,000 करोड इतकं बजेट आहे। यानंतर पाहू शकता कातकरी जमातीचे देव कोण असतात याचा प्रश्न एक होता। यामध्ये पर्यायामधून बरोबर पर्याय तुम्हाला निवडायचा होता। त्यानंतर पाहू शकता 2023-24 नुसार महाराष्ट्राची SGDP MH रुपये एक्झॅक्ट किती आहे, किती रुपये एक्झॅक्ट आहे हा एक प्रश्न विचारण्यात आला होता। त्यानंतर पुढे पाहू शकता कर्नाटक राज्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागत नाही। यामध्ये पाहू शकता पर्याय लातूर आहे, सांगली, सोलापूर आणि सर्व यामध्ये पाहू शकता कर्नाटक राज्याला ह्या जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांच्या सीमा लागत नाहीत। लातूर आहे, सांगली आहे, सोलापूर या जिल्ह्यांच्या। त्यानंतर पाहू शकता पुढचा प्रश्न आला होता CBSE चे सध्याचे जे चेअरमन आहेत हे चेअरमन कोण आहेत असा एक प्रश्न विचारण्यात आला होता। त्यानंतर पाहू शकता पोलाद निर्मितीमध्ये कोणते धातू असतात। पोलाद निर्मितीमध्ये जे धातू असतात यामध्ये कोणकोणते धातू असतात। पर्यायामध्ये पाहू शकता मॅग्नीज आहे, निकेल आहे, लोह आहे आणि हे सर्व आहेत यामध्ये या पद्धतीचे आहेत। यामध्ये पर्यायामधून तुम्हाला सिलेक्ट करायचं होतं पाहू शकता हे पर्याय देण्यात आले होते आणि पर्यायामधून सर्व कोणकोणतं आहेत ते सिलेक्ट करायचं होतं। यामध्ये पोलाद निर्मितीमध्ये कोणते धातू असतात तर मॅग्नीज, निकेल, लोह हे पर्याय आहेत। त्यानंतर पाहू शकता पुढचा प्रश्न महिला क्रांतिकारक उषाबाई डांगे कोणत्या उठावात सक्रिय होत्या याबद्दलची माहिती विचारण्यात आली आहे। त्यानंतर आदिवासी विकास विभागांतर्गत ही भरती परीक्षा आहे त्या संदर्भातला प्रश्न विषयांतर्गत प्रश्न आहे आदिवासी शालेय शिक्षण समितीमध्ये एकूण किती सदस्य असतात हा एक प्रश्न सुद्धा विचारण्यात आला होता। पुढे पाहू शकता अदिश राशी विज्ञानावरचा प्रश्न आहे। अदिश राशी कोणत्या ऊर्जा, वेग आणि व्हॉल्यूम म्हणजे अदिश राशी कोणत्या असतात। सदिश आणि अदिश राशी जे आहेत यामध्ये अदिश राशी कोणती आहेत तर ऊर्जा आहे, वेग, व्हॉल्यूम यामधील कोणती आहे असा एक प्रश्न। तर पाहू शकता या अगोदरचा जो IBPSचा पॅटर्न असायचा 5 पर्याय यायचे पण सध्या फक्त 4च पर्याय हे विचारले जात आहेत नवीन पॅटर्ननुसार। पुढचा प्रश्न सरन्यायाधीश वेतन भत्ते कुठून दिले जातात। सरन्यायाधीशांना जे वेतन भत्ते दिले जातात ते कुठून दिले जातात हा एक प्रश्न होता। त्यानंतर पाहू शकता सामान्य मुलांची आणि वृद्ध व्यक्ती दृष्टी फरक किती असते यावरचा एक प्रश्न हा विज्ञानावरचा प्रश्न तुम्ही समजू शकता। याचबरोबर काल आपण सांगितलं होतं त्या पद्धतीने पाहू शकता युद्ध सराव यावरचे प्रश्न विचारले जात आहेत। कोणत्या देशामध्ये कोणतं युद्ध झालं यावरचा प्रश्न विचारले जात आहे। तर यामध्ये इंद्रयुद्ध सराव जे आहे हे कोणत्या 2 देशांमध्ये झालं असा एक प्रश्न विचारण्यात आला होता। त्यानंतर पाहू शकता पुन्हा एकदा विज्ञानावरचा प्रश्न
चंद्रावर वजन किती असते? पृथ्वीच्या तुलनेत चंद्रावरचं वजन जे आहे हे किती असतं? कमी असतं, पण किती असतं एक्झॅक्ट विचारण्यात आलं होतं. तर मीडियम मध्यम स्वरूपाचे हे प्रश्न आहेत. पुन्हा पाहू शकता 16वा प्रश्न. राज्यघटनावर आधारित 76वी जी घटना दुरुस्ती आहे यानुसार डॅश डॅश परवानगीने घटक राज्यात लागू होते. याबद्दलचा एक प्रश्न आहे. त्यानंतर पाहू शकता 29 विषय कोणत्या अनुसूचीमध्ये दिलेले आहेत? 73वी घटना दुरुस्ती जी आहे यामध्ये 29 विषय या अनुसूचीमध्ये जाहीर करण्यात आले आहेत. त्यानंतर जी महाराष्ट्रामध्ये डबल डेकर बस आहे ही डबल डेकर बस कधी सुरू झाली? पाहू शकता जरा काठिण्य पातळी जास्त वाटते. जास्त काठिण्य पातळीचे प्रश्न आहेत. वेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आले आहेत. यानंतरचा 19वा प्रश्न पाहू शकता. मुंबई मेट्रोपॉलिटन एरिया MMR मधील महानगरपालिका कोणत्या? यामधून पर्यायामधून तुम्हाला सिलेक्ट करायच्या होत्या 4 पर्यायामधून. 20वा प्रश्न. महाराष्ट्र ग्रामपंचायत ॲक्ट 1959 नुसार पूर्णतः अनुसूचित क्षेत्रात किती टक्के OBC आरक्षण आहे? महाराष्ट्र ग्रामपंचायत ॲक्ट 1959 नुसार पूर्णतः अनुसूचित क्षेत्रात किती टक्के OBC आरक्षण आहे असा प्रश्न हा सुद्धा आला होता. 21वा प्रश्न पाहू शकता. आण्विक धोरणमधून कोणते एलिमेंट काढून टाकण्यात आलं आहे? सध्याचं जे आण्विक धोरण आहे या म्हणजे भारताचं असेल किंवा देशाचं किंवा जगाचं असेल, आण्विक धोरण जे आहे यामधून कोणते एलिमेंट काढून टाकण्यात आलं आहे हा एक प्रश्न आहे. 22वा प्रश्न. आदिवासी जनजागृती यात्रा महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? कोणत्या जिल्ह्यातून आदिवासी जनजागृती यात्रा जी आहे ही जात नाही असा एक प्रश्न आहे. यानंतर पाहू शकता सावरकर भगूर जिल्हा जे आहे यांचं जन्मस्थान कोणतं आहे असा एक प्रश्न होता. या पद्धतीने हे प्रश्न जे आहेत सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी सेक्शनमध्ये विचारण्यात आले होते. आजच्या तिन्ही शेपमध्ये मराठी व्याकरण असेल, इंग्रजी व्याकरण, त्याचबरोबर अंकगणित आणि बुद्धिमत्ता यावरचे प्रश्न तुम्ही दिलेले आहेत, सोडवले आहात. दुसऱ्या उमेदवारांना, दुसऱ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकतो. यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता की कोणकोणते प्रश्न आलेले होते. त्याचबरोबर पाहू शकता पुढचा जो आहे आता पॅटर्न जो समजलाय तुम्हाला, अशा पद्धतीचे प्रश्न येत आहेत. त्याचबरोबर डिटेलमध्ये तयारी करण्यासाठी आदिवासी विकास विभागाचं जे पूर्णपणे सराव प्रश्नसंच आहेत अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही आहे. पाहू शकता 1 दिवस बाकी आहे, तुम्ही सराव करू शकता. महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करण्यासाठी नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर जो कोर्स आहे उपलब्ध आहे तो तुम्ही चेक करू शकता. त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या अपडेट्स, त्याचबरोबर स्टडी मटेरियल इत्यादी सगळं मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.